आज आपण पाहणार आहोत दुसरे ज्योतिर्लिंग श्रीशैल्य मल्लिकार्जुन। आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्याच्या श्रीशैल्य डोंगर टेकड्या आणि पाताळगंगा कर्दळी वनाच्या जवळच श्री मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग स्थित आहे। श्री मल्लिकार्जुनाच्या कथा प्रसिद्ध आहेत त्या अशा। एकदा कार्तिक स्वामी माता पार्वतीवर रुसून दूर निघून गेले। माता पार्वतीला कार्तिक स्वामी याच कर्दळी वनात भेटले। माता पार्वती याच वनातील आदिवासी लोकात रमली व येथे राहिली। तिकडे भगवान शंकर अस्वस्थ झाले व तेही माता पार्वतीला शोधत कर्दळी वनात आले। तेही या आदिवासी लोकात रमले आणि एका सुंदर भिल्लिणीवर प्रेम करू लागले। ती भिल्लीण म्हणजेच माता पार्वती होती। या आदिवासी लोकांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह लावून दिला। तेथील आदिवासींनी भगवान शंकरांना कायम याच वनात राहायचा आग्रह केला, म्हणून भगवान शंकर येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात राहिले। या भागातील आदिवासी लोक भगवान शंकरांना चेंचू मल्लिहा म्हणजेच आपला जावई मानतात। दुसरी कथा अशी की चंद्रावती नावाची कन्या या कर्दळी वनात साधना करीत होती। तेव्हा कपिला गाय एका ठिकाणी उभी राहिली व दुधाच्या धारा तेथील जमिनीवर सोडी। चंद्रावतीने मग त्या जागी खणून पाहिले तर तिथे एक स्वयंभू शिवलिंग होते। हेच ते भगवान शंकरांचे दिव्य ज्योतिर्लिंग। नारद, पांडव, श्रीराम व तसेच छत्रपती शिवाजी महाराज या प्रसिद्ध व्यक्तींनी दर्शन घेतल्याचा पुरावा आहे। विजयनगरच्या राजांनी येथे मंदिरे, गोपुरे, ओवऱ्या व तलाव बांधले। अहिल्याबाई होळकरांनी पाताळगंगेला पायऱ्यांचा भक्कम घाट बांधला। दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपले अवतार कार्य याच पाताळगंगेच्या कर्दळी वनात संपवल्याचे वर्णन गुरुचरित्रात आहे। तुम्ही या ज्योतिर्लिंगाला जाऊन आलात का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत हर हर महादेव।